अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, आज कर्जबाजारीपणामुळे जर तुमची झोप उडली असेल, वसुलीवाल्यांचे फोन येत असतील, आपल्या घरवाल्यांचे टोमणे मिळत असतील आणि रिकामी तिजोरी बघून असं वाटत असेल की आयुष्य संपवावं, जर तुमच्यावरही कर्जाचा डोंगर असेल तर आज स्वामी तुम्हाला एका आपल्या कथेच्या माध्यमातून काहीतरी सांगू इच्छुक आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. याच्यामध्ये स्वामींनी आपल्याला काही सांगितलं आहे ज्याच्या कारणाने आपली चिंता कायमची मिटणार आहेत. आपण स्वामी काय म्हणतात ते. स्वामी अचानक ओरडले, अरे वेड्या, हे काय रडगाणं लावलंयस? कशासाठी हे अश्रू आहे? अक्कलकोटचा दरबार भरला होता. दुपारची वेळ होती. सूर्याची किरण वटवृक्षाच्या पानातून जमिनीवर खेळत होती. स्वामी आपल्या धुंदीत बसले होते. चारी बाजूनी भक्तच भक्तनी त्यांना घेरून ठेवलेले होते. पण त्या गर्दीत एक माणूस असा होता ज्याच्या चेहऱ्यावर मृत्यूची कळा आली होती. त्याचे नाव होते विठ्ठल. विठ्ठल अक्कलकोटला आला होता, पण स्वामींच्या दर्शनासाठी नाही, तर स्वामींच्या चरणी आपले प्राण सोडण्यासाठी. विठ्ठल पायाच्या तिथे स्वामींच्या चरणी बसून ढसाढसा रडत होता. त्याच्यावर सावकाराचे प्रचंड कर्ज होते. शेती पिकली नव्हती, घरात खाण्याला मोताद होती, काही नव्हतं, आणि सावकार रोज दारात येऊन त्याची अब्रू काढत होता. त्याने विचार केला, आता जगून काय फायदा? स्वामी समर्थ ब्रह्मांड नायक आहेत, पण माझ्या नशिबात फक्त गरिबी आणि अपमानच लिहिला आहे. तो धावत गेला. स्वामींच्या पायावर डोकं ठेवून रडायला लागला. त्याचा देह थरथर कापत होता. स्वामींनी विठ्ठलाच्या पाठीवर एक जोरात थाप मारली. विठ्ठल दचकून वर बघायला लागला. स्वामींचे डोळे लाल झाले होते. स्वामी ओरडले, अरे वेड्या, हे काय रडगाणं लावलंयस? कशासाठी हे अश्रू? विठ्ठल थरथरत होता. स्वामी, सगळं संपलंय. सावकाराने घर जप्त करण्याची धमकी दिली आहे. कर्ज फिटण्याचं नाव घेत नाहीये. मी कर्जबाजारी झालोय महाराज, मी दरिद्री झालोय, माझं सगळं संपलंय. हे ऐकताच स्वामींनी विठ्ठलाचा खांदा घट्ट धरला आणि जोऱ्याने ओरडले. दरडावून म्हणाले, बाळा, तू स्वतःला कर्जबाजारी का म्हणतोस? तू माझा भक्त आहेस, मग तू दरिद्री कसा असू शकतो? माझं ऐश्वर्य काय कमी आहे का? अरे, ज्याचा बाप अक्कलकोटचा राजा आहे त्याचे लेकरू भिकाऱ्यासारखं रडतंय? ही माझी थट्टा आहे की तुझा माझ्यावर विश्वास नाहीये? विठ्ठल अवाक होऊन बघत राहिला. स्वामींचा आवाज आता हळूवर झाला होता. ते म्हणाले, बाळा, हे बघ, सावकार जेव्हा दारात येतो तेव्हा तो त्याचे पैसे मागायला येतो, तुझा जीव नाही मागत येतो. तू जेव्हा कर्ज घेतलं होतं तेव्हा मला विचारलं होतं का? नाही ना? पण आता संकट आलंय तर म्हणतोयस स्वामी वाचवा. एक तुझी नियत साफ ठेव. ज्याचे पैसे घेतले त्याला फसवण्याची भावना मनात ठेवू नकोस. कष्टाला लाज नको आणि बाकी माझ्यावर सोड. स्वामींनी जवळच पडलेला एक वाळलेला लाकडाचा तुकडा विठ्ठलाच्या हातात दिला आणि म्हणाले, हा घे आणि घरी जा. हा सावकाराला नेऊन दे. विठ्ठल घरी आला. सावकार दारात उभा होता. विठ्ठलाने तो तुकडा सावकाराच्या हातात दिला. सावकाराने तो तुकडा हातात घेताच त्याचं मन अचानक परिवर्तन झालं. त्याला विठ्ठलाची दया आली. त्याने विठ्ठलाला 6 महिन्याची मुदत दिली आणि परत जाताना सांगितले, विठ्ठला, तुझे कष्ट बघून मला वाटतंय तू हे फेडू शकशील. जा, कामाला लाग. विठ्ठलाने त्या दिवशीपासून जीवाचे रान केले. सावकाराला फसवण्याचा विचार मनातून काढून टाकला. 6 महिन्यात स्वामींच्या कृपेने शेत असं पिकलं की विठ्ठलाने सावकाराचे सगळं कर्ज व्याज सहित फेडून दिलं.
स्वामींचा आजचा संदेश जो आहे मित्रांनो, या कथेतून स्वामी आपल्याला काय शिकवत आहे? जर तुमची नियत साफ असेल की मला कोणाचे पैसे बुडवायचे नाहीत, तर स्वामी रास्ते मोकळे करतात. दुसरं स्वामी म्हणतात ते कर्ज तुम्हाला मारत नाही, कर्जाची भीती तुम्हाला मारते. स्वामीच्या समर्थ असण्यावर विश्वास ठेवायचा आहे. स्वामींनी लाकडाचा तुकडा दिला, पण विठ्ठलाला शेतात कष्ट करायला सांगितलं आहे. चमत्कार कष्टालाच फळ देतो. आता कर्जमुक्तीसाठी आपण काही प्रभावी सेवा नक्कीच करू शकतो. आणि स्वामींनी आपल्याला 3 सल्ले पण दिले आहे. ते सल्ले पण तुम्ही या प्रभावी सेवानंतर नक्कीच पाहाले. मित्रांनो, जर तुम्हाला खूप जास्त कर्ज असेल तर स्वामींच्या 2 गोष्टी आपण नक्की करायचं आहे. पहिली गोष्ट, ऋण मोचक मंगल स्तोत्र. दर मंगळवारी ऋण मोचक मंगल स्तोत्राचे पठण करायचे आहे. आणि स्वामी समर्थ जप दररोज सकाळी 108 वेळा श्री स्वामी समर्थ जप करायचा आहे. आणि स्वामींना सांगायचं आहे, स्वामी हे माझं नाही, हे तुमचं कर्ज आहे. ते फेडण्याची बुद्धी आणि शक्ती मला नक्कीच द्या. जेव्हा तुम्ही हे स्वामींना म्हणाले तेव्हा तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला फरक जाणवायला लागेल. आणि हा जो आहे ऋण मोचक मंगल स्तोत्र हा नक्कीच तुम्हाला येऊन मदत करणार आहे. ह्याचं फळ तुम्हाला नक्कीच मिळणार आहे. आता स्वामींचे 3 सल्ले अजून कोणचे आहे आपण ऐका. स्वामींचा पहिला सल्ला आहे, भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. तू भीशीले, घाबरशीले तर तुला लक्ष्मी कधीच प्रसन्न होणार नाही. दुसरा, स्वामींनी त्या भक्ताला लाकूडचा तुकडा दिला, म्हणजे त्याला आशीर्वाद दिला. पण त्यांनी काय सांगितलं, घरी जाऊन तुला कष्ट करायचे आहेत. म्हणून स्वामींनी कष्टाला महत्त्व दिलं आहे. त्यांनी चमत्कार नाही, कष्ट बरोबर त्यांनी त्याचा साथ दिला आहे. आणि तिसरा म्हटलं आहे की जो तुमचा हिशोब आहे त्याच्यामध्ये पारदर्शकता ठेवा. तुम्ही एवढंच कर्ज घ्या जो तुम्ही चुकवू शकता. आणि ज्यांना पैसे द्यायचे आहे त्यांना फसवू नका. जर तुम्ही हे नाही केलं तर स्वामी त्यातून नक्कीच मार्ग काढतील. तर जर आपल्यावरही कर्ज असेल तर स्वामींनी जी शिकवण आपल्याला दिली आहे की स्वामींवर विश्वास ठेवा, स्वामींवर सगळं सोपून द्या, तुमचं कर्ज फेडायला सुद्धा स्वामी मार्ग दाखवतील. विश्वास ठेवा, स्वामी आपल्या पाठीशी आहे. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया आपल्या स्वामी समर्थांच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन शिकवण आणि नवीन विचारासहित. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.